नमस्कार, मी अपूर्व कुलकर्णी. माझ्या या लेखाचं नाव आहे ईश्वर नाकारण्याचा अट्टहास का. गेले वर्षभर ईश्वराच्या अस्तित्वाविषयी एक लेखक स्वतःची भूमिका मांडत होते. त्यांचे हे लेख वाचल्यानंतर अशा प्रकारच्या नकारात्मक लिखाणाचा प्रतिवाद करावा वाटला, म्हणून हा लेखन प्रपंच. हा लेख मी माझ्या अल्पज्ञानातून मला जे सुचले ते लिहिण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. यात कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. यात अनावधानाने माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मोठ्या मनाने माफ करावे. आजकाल भारतात आपले क्षेत्र असो अथवा नसो, प्रतिक्रिया देण्याचा सपाटा चालू आहे. त्यामध्ये लोकांनी प्रत्यक्ष ईश्वरालाही सोडलेले नाही. ईश्वर अथवा त्याचे अस्तित्व नाकारणे म्हणजे आपले पुरोगामित्व सिद्ध करण्याचा एक सोपा प्रकार आहे, असे या लोकांना वाटू लागले आहे. सदर लेखांमधून लेखक ईश्वर अथवा त्याचे अस्तित्व नाकारण्याचा सातत्याने प्रयत्न करत होते. परंतु ईश्वर आहे की नाही, ईश्वराच्या अस्तित्वाची सत्यता काय, हे प्रश्न अगदीच निरर्थक वाटतात. कारण ईश्वर हा सिद्धांत मांडण्याचा नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे. निरीश्वरवादाचा प्रसार व्हावा या लेखात लेखक महाशय स्वतःच म्हणतात की ईश्वर नाही हे गणितासारखे सिद्ध करता येत नाही, म्हणजेच त्याला अनुभवून सिद्ध करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. विज्ञान सुद्धा अनुभवालाच महत्त्व देते. कारण नुसता सिद्धांत मांडून उपयोग नसतो, तर त्याचा अनुभवही यायला लागतो. न्यूटनने मांडलेला सिद्धांत लोक अनुभवत होते, म्हणूनच तो सर्वमान्य झाला. तसेच लेखक असेही म्हणतात की धर्मामुळे खूप दंगली कत्तली झाल्या, अनेकांना आपले प्राण गमवावे लागले व हे सर्व धर्मश्रद्धांचे परिणाम. तसेच दुसऱ्या धर्मियांवर प्रेम करा, त्यांना बंधुभावाने वागवा, असा कुठला धर्म शिकवतो का. हे त्यांचे विधान अतिशय चुकीचे वाटते. कारण सर्व धर्मग्रंथ समता व बंधुभाव शिकवतात. आणि जर दंगली आणि कत्तली यांचाच जर का प्रश्न असेल तर तो धर्मामुळे काय, पण आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही विज्ञान मानवाला शांतता देऊ शकलेलं नाही. म्हणूनच विज्ञान व तंत्रज्ञान निरर्थक म्हणायचे का. लेखक आपल्या म्हातारी पृथ्वी व पोरांची लेंढारे या लेखात म्हणतात, अगदी अब्जावधी माणसे या पृथ्वीवर शांती व सुखी जीवन जगू शकतील अशी परिस्थिती विज्ञानाने अवघ्या 200-400 वर्षात निर्माण केलेली आहे. हे वाक्य किती सत्यता दर्शवते. आजचेच उदाहरण द्यायचे तर आज मोठ्या प्रमाणावर कॉम्प्युटर, मोबाईल, इंटरनेट यांचा गैरवापर होतो. म्हणून काय आपण त्यांचे निर्माते आहेत त्यांना वाईट ठरवू शकतो का. या गोष्टींचा चांगला वापर करून उन्नती करणारे आहेतच की, किंबहुना तेच लोक जास्त आहेत. अगदी धर्माचेही तसेच आहे. सर्व धर्म प्रेम बंधुभावच शिकवतात. ते जर काही लोकांना जमले नसेल तर त्यात धर्म वाईट ठरत नाही ना. कारण कितीही चांगले संस्कार केले तरी मुले बिघडतातच. त्याचा दोष पालकांना देता येत नाही. जर धर्माच्याच नावाखाली दंगली कत्तली झाल्या असे लेखकांचे म्हणणे असेल तर ते नक्कीच एककल्ली विचारांचे आहेत. कारण आजकालच्या तंत्रज्ञानामुळे पसरलेली अशांतता अराजकता त्यांना दिसत नाही, अथवा दिसली तरी ती मान्य करायची नाही. त्यामुळे मानवता आणि धर्म हे वेगळे न करता येणाऱ्या मिश्रणासारखे आहे. त्यांना वेगळे करणे शक्य नाही. तसेच लेखक म्हणतात, मानवतावाद हा आत्मा वगैरे संकल्पना मानत नाही. तत्कालीन ऋषी विचारवंतांना, प्रेषितांना व नंतरच्या काळातील संतश्रेष्ठांना सुद्धा 20व्या शतकातील ज्ञान उपलब्ध नव्हते, म्हणून त्यांनी ईश्वर कल्पिला असावा. हे वाक्य अतिशय निरर्थक वाटते. कारण मग एखादा माणूस मरतो म्हणजे नक्की काय होतं. कारण वैद्यकीय शास्त्राला दिसणारा एकही अवयव नाहीसा होत नाही. मग काही जात नाही तर माणूस मरतो का. तेव्हा त्या शरीरातून आत्माच जातो. आत्मा हा काही सिनेमात दाखवतात तशी पांढरी आकृती नसून आत्मा म्हणजे एक शक्ती, एक एनर्जी आहे. आणि विज्ञानानुसार एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड आहे. आणि तेच गीतेमध्ये म्हटलं आहे, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावक न चैन क्लेदयन् त्वापो न शोषयति मारुतः. त्यामुळे आत्मा, एनर्जी ही संकल्पना खरी आहे. त्यामुळे विज्ञान आणि अध्यात्म हे दिसताना जरी दोन टोके दिसत असली तरी मूलतः एकच आहेत. लेखक त्यांच्या ईश्वर नाही हेच सत्य या लेखात अणुरेणूंच्या प्रचंड शक्तीबद्दल सांगतात. अणूंचा शोध हा 18व्या शतकात लागला, पण संत तुकारामांनी 16व्या शतकात एका अभंगात म्हटले आहे, अणुरणिया ठोकडा तुका आकाशा एवढा. तसेच 17व्या शतकात गॅलिलिओने पृथ्वी गोल आहे असे सांगितल्यावर लोकांनी त्याला वेड्यात काढले होते. पण समर्थ रामदास स्वामी 16व्या शतकात त्यांच्या दासबोधात
पृथ्वी गोल आहे हे अनेक वार सांगतात. तसेच न्यूटनचा तिसरा सिद्धांत सांगतो एव्हरी ॲक्शन देअर इज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तेच आपले संत आध्यात्मिक भाषेत सांगतात जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतसे ईश्वर. तसेच संत म्हणतात जे पिंडी तेच ब्रह्मांडी. म्हणजे जी आपल्या सूर्यमालेची रचना आहे तीच आपल्या शरीर ज्या अणुरेणूंनी बनले आहे त्याची आहे. त्यामुळे विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील फरक शोधण्याचे व्यर्थ प्रयत्न करण्यापेक्षा त्यातील साम्य शोधावे व समन्वय कसा साधावा हे पाहण्यात जास्त यश आहे. पण या बाबतीत लेखकांचे लेखन हे नक्कीच एककल्ली व हट्टी आहे. या लेखकांसारखे आपलेच म्हणणे पुढे रेटणाऱ्यांमुळे समाजात चुकीचे संदेश जाऊन नव्या पिढीसमोर गोंधळाचे वातावरण निर्माण होते व आध्यात्मिक तत्त्वज्ञानाकडे दुर्लक्ष होते. आमचे एक कुटुंब मित्र जे स्वतः अध्यात्माचे गाढे अभ्यासक आहेत ते म्हणतात लेखक महाशयांनी लहानपणी औत्सुक्याने काही नामजप वगैरे केलेला असावा असे दिसते, पण चिकाटी, ईश्वरी अधिष्ठान व संतकृपा नसल्याने अनुभूती आलेली नाही. नामकीर्तनास केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर सर्व संत महत्त्व देतात, कारण त्यांना आलेली प्रचिती या ग्रहमालेपलीकडे विश्व आहे हे आधी असत्यच वाटत असे आणि आता ते प्रत्ययच येत आहे. त्यामुळे कोणतेही विधाने करताना अथवा एखादा सिद्धांत मांडताना प्रचंड अभ्यास, निरीक्षण व अनुभव तथा अनुभूती असणे अत्यंत आवश्यक आहे. लेखक महाशयांपेक्षा सहस्त्रपटीने विद्वान व तार्किक असलेल्या नरेंद्रनाथांचे श्री रामकृष्ण परमहंसांच्या कृपेने स्वामी विवेकानंद झाले, पण ते भाग्य मात्र लेखक महाशयांच्या कपाळी नाही. पण अध्यात्माच्या नावाखाली जर कोणी फक्त सरस्वतीची पूजा करून किंवा लक्ष्मीची पूजा करून यशस्वी होण्याचा प्रयत्न करील तर तो केवळ मूर्खपणा. कारण सरस्वतीची पूजा म्हणजेच अभ्यास तर लक्ष्मीची पूजा म्हणजे प्रामाणिक कष्ट. हे करण्याचं मनोधैर्य, शक्ती दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी पूजा हा एक प्रकार होय. पण अध्यात्म नावाखाली चालणाऱ्या अंधश्रद्धांचा विरोध होणे मात्र गरजेचे आहे. त्या अंधश्रद्धेला मानवतावाद काय पण धर्मही पाठीशी घालत नाही. धर्म हा नेहमीच कर्मयोग सांगणार आहे. तेव्हा लेखकांनी ईश्वर नाही हेच सत्य असे पाया नसलेले सिद्धांत न मांडता अंधश्रद्धा निर्मूलन कसे होईल हे पाहावे. किंबहुना समाजाला आज त्याचीच जास्त गरज आहे. धन्यवाद.